सोप्या वाटू लागतात. इथे या चालू सामन्यामध्ये शेवा संघानं स्वतःला ओळखलं. अंततः आरसीसी पेठ सारख्या संघाला या ठिकाणी पराभवाचा धक्का त्यानं दिला. ओम 11 जय माता दी दिघोडे विपक्ष एसपीसीसी नवीन शेवा या दोन संघादरम्यान आपल्याला एक लढत पाहायला मिळेल. चला सामना सुरू करूया. आज थोडासा आपण लवकर घरी जाऊ आणि उद्या याच्यापेक्षाही लवकर जाण्याचा प्रयत्न करू. आपण बघू शकतोय आमचे प्रेक्षक क्रिश म्हात्रे आपल्या कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये आहेत. अगदी मगाशी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. आता ते प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये बसलेले आहेत. चला बॉलची तपासणी केली जाईल. तदनंतर आपण या सामन्याकडे जाऊ. एसपीसीसी शेवा नवीन शेवा संघाने या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर फील्ड स्वीकारलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चांगली गोलंदाजी केली आहे. प्रसाद सर, आपण बऱ्याचदा कॉमन डिसिजन पाहतो. 95% कॅप्टन ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉलमध्ये टॉस जिंकल्यानंतर फक्त फिल्डिंगच घेतात. 1 ते 2% कॅप्टन्स असतील जे बॅटिंग घेतात. आणि हा कॉमन डिसिजन परत एकदा शेवा संघाने या ठिकाणी घेतला आहे. 5 षटकांचा खेळ असेल. या 5 षटकांच्या खेळामध्ये एका बाजूला दिघोडे, दुसऱ्या बाजूला शेवा. सलामीची जोडी आपण पाहतोय. सूरज पाटील, अभिजित ठाकूर, दोन मोठे खेळाडू. सूरज पाटील यांचे योगदान क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. तितकंच योगदान किंवा त्याहूनही फार मोठं योगदान आपण अभिजित ठाकूर यांचं पाहिलं. दोन दिग्गज खेळाडू सध्या विकेटवर. तितक्याच ताकदीचा अनुभवाचा गोलंदाज. पहिला बॉल इट्स अ वाईट बॉलनं स्टार्ट झालाय. दिशा नव्हती, नियंत्रण नव्हतं. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर यंदाची हंगामी टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात अगदी उशिरानं झाली. उशिरा पडलेला पाऊस, तदनंतर मग इलेक्शन मध्ये आपण अडकलो. इथे हवेमध्ये बॉल आहे, लॉंग ऑफच्या भरून जाईल का सीमारेषेच्या बाहेर? येस, इट्स अ मॅक्सिमम. जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा. यावेळेस चांगली गती पाहायला मिळाली. पंचांकडे आशेच्या किरणानं पाहिलं गेलं. चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉल. दोन चेंडू 7 धावा धावफलकावर लागले आहेत. योगेश घरत गोलंदाजीच्या मार्कवर. पुढचा बॉल. गती परिवर्तन केलाय. यावेळेस फसवा चेंडू टाकलाय. चेंडूवर बोट फिरवली आहे, कट केलाय. लेट कट आपण पाहिलो. लेग स्पिन. या गोलंदाजी वैविध्य आहे, व्हेरिएशन आहे. ऑफ स्पिन असेल, लेग स्पिन, मध्ये मध्ये परफेक्ट चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, जिथे आपण यॉर्कर देखील पाहतो. आणि म्हणून गेली कित्येक वर्ष पहिलं षटक हाताळतोय योगेश. यावेळेस यॉर्कर पाहायला मिळाला. पायाच्या वर पायाला टार्गेट केलं. एक सिंगल क्विक या ठिकाणी मिळाली. 8 धावा आपण पाहतोय. मग अशी आपण पाहिलं जेव्हा शेवा संघ बिकट स्थितीमध्ये होता, एक वेळ अशी आली की शेवा संघ जिंकेल असं वाटलंच नव्हतं कोणाला. पण एक चमत्कारिक सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच क्रिकेटला आपण प्रेडिक्ट करू शकतो, भविष्यवाणी करू शकतो. पण सगळ्याच भविष्यवाणी खरी ठरतील असं नाही. इथे मात्र प्रत्येकाचं मत बदलायला भाग पडलं. यावेळी स्टॉपेज हवेमध्ये आहे. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. इथे मात्र काय घडलंय? अभिजित ठाकूरला या सामन्यामध्ये देखील अपयश आलंय. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर.
अभिजितचा दिवस नव्हता. गोलंदाजी चांगली केली पण फलंदाजीमध्ये आलेलं अपयश हे मात्र मनाला न पटणारं. इथे मात्र विकेट पडल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. अजय ठाकूर, एक ठाकूर गेला, दुसरा ठाकूर आला. सूरज पाटील वर फार मोठी जबाबदारी राहील. गोलंदाज तयार. योगेशला मिळालेली ही पहिली सफलता. पुढचा बॉल, गती परिवर्तन हवेत आहे. काय घडेल हवेमध्ये? इथे मात्र सापडलाय आणखी एक विकेट. खुशी आहे, सगळीकडे खुशी आहे का असू नये, कारण फार मोठ्या विकेट या ठिकाणी आल्यात. सगळे मराठीचं साहित्य संपलं आणि शेवटी तांबडी चांबडी हे कुठून शब्द आले काय माहिती. ना संगीत ना शब्द, असं काहीच संगीत आणि त्यावरही लाखो रील्स. चमत्कारिक सगळं घडते आता सध्या महाराष्ट्रामध्ये. संस्कृतीचा आपल्याला विसर पडला, परंपरा आपण विसरून गेलो आणि पाश्चात्य संस्कृतीला आपण जवळ केलं. ठीक आहे, आधुनिक काळ आहे, आपल्या काही गोष्टी आपल्याला बदलायला लागतात, पण इतकाही बदल नको. ज्या संत सज्जनांनी या महाराष्ट्राची भाषा जोपासली, ज्ञानेश्वरी तुकोबांनी गाथा इथे लिहिली, त्याच महाराष्ट्रामध्ये आज खरं तर भाषेची ही झालेली दुरावस्था. असो, हा एक प्रबोधनाचा भाग आहे. इथे आपण मैदानाच्या दिशेने जाऊ. फर्स्ट बॉल हवेमध्ये. इथे खेळाडू उपस्थित आहे, कोणती चूक नाहीये. काय घडले सामन्यामध्ये? दिघोडे संघ अगदी आलाय बॅकफुटवर. पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं मोटिवेशन काय घडलं असेल तर बिग बॉस. बिग बॉस मध्ये हा असणारा कलाकार ज्याला समाजानं नाकारलं, त्याच्या रील्सला नाकारलं, त्याच्या रील्सवर अख्खा जग हसत होता, तो ठरल्यानंतर बिग बॉसचा मानकरी. आज तोच सर्वत्र सेलिब्रिटी म्हणून पाहिजे. दिवस बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुम्ही जे करताय ना ते योग्य कसं आहे ठरवण्याची ताकद तुम्ही ठेवा. निर्णय काय घेतलात हे महत्वाचं नाही, घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे दाखवा. इथे आयुष कोळेसाठी प्राइज आलाय. एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक तथा हॅट्रिक षटकार झालं तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय विनय म्हात्रे यांच्या वतीनं. जाता जाता आपण आपला पॉकेट गरम करू शकतो, पण हवा थंड आहे, षटकार थांबलेत, ही पण गोष्ट तितकीच वास्तव्यामध्ये आहे. रिव्हर्स स्वीप केला हवेमध्ये बॉल. इथे होणार का कॅच? ओ, कॅच पकडलाय. येस, इथे काय घडलंय? शेवा संघ फ्रंट फुटवर आलाय. का 8 धावांवर 4 विकेट्स पडल्यात. संकटामध्ये आलाय दिघोडेचा संघ, पण दिघोडे संघ दमेल थकेल असा नाही मित्रांनो. दिघोडे संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये उगाचच मोठा झाला नाही. त्याने अशा हरलेल्या सामन्यांना, निसटलेल्या सामन्यांना बऱ्याचदा मिळवलंय. ती ताकद त्यांची राहिली आहे. इथे कमबॅक करण्याची एक छोटीशी संधी जी मगाची सेवा संघाला मिळाली ना, त्या संधीच्या शोधामध्ये मात्र दिघोडे संघ असणार आहे.
सन्माननीय भावेश भोईर आमच्या नवीन शेवा गावाचे मित्र यांच्या वतीनं शेवा संघाकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली अनुजनं. मगाशी देखील आपण पाहिलं अनुजची गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून दिलं. तिथूनच शेवा गाव शेवा संघ पुढे आला. आता मात्र पहा टॉप फिनिश करतोय का असे काही चित्र. 8 वर 4 गडी नेलेत. निम्मा संघ इथे पहिल्या 8 चेंडूमध्येच गेलाय. स्लो बॉल, संयम दाखवलाय, टेक्निक दाखवली आहे. ते गरज आहे कारण विकेट पडल्यानंतर तुम्ही धावा जमवण्याचा मोह न करता एकेरी दुहेरी धावा पुश करत राहा. स्कोअर बोर्ड थोडंसं बिझी ठेवा. समोरच्या संघाला प्रेशराईज करा. तिथून एक तुम्ही नव्यानं प्लॅनिंग तयार करा आणि कोणत्या षटकामध्ये कोणत्या बॉलवर आपल्याला अटॅक करायचा आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा. इथे 9 चेंडू 9 धावा 4 गडी बाद झालेत. चांगली गोलंदाजी केली अनुजनं. सध्याच्या घडीला एसपीसी संघाचा बॅकबोन ठरलाय. इथे हवेत बॉल आहे मात्र काही लांब काहीसा लांब. इथे पहा चूक केली आहे. दोन धावा मात्र मिळतील. इथं मात्र घडतंय मैदानामध्ये आवाज मात्र आमच्या कॉम्बॉक्स मधून. बाहेरच्या समर्थकांची परिस्थिती असते. अंग गरम होतं क्रिकेट पाहताना, अंग गरम होतं कबड्डी पाहताना. यावेळी चांगला फटका, चांगला तडाखा दिला. हवेत आहे, प्रयत्न केला पण गेलाय आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. एका षटकारासाठी 1000 रुपये होते. षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपये आहेत. त्यापैकी एक आलाय, एक नोट आता या ठिकाणी जमा. अजून 2 बाकी आहेत. अनुजला टार्गेट केलं, चांगली गोलंदाजी केली होती मात्र या चेंडूनं अनुजच्या आकड्यांवर परिणाम केला. 9 धावा 5 चेंडू मध्ये खर्च, 2 विकेट्स टिपल्यात. अजून एक चेंडू शिल्लक. यावेळी सलक्या हाताने फ्लिक केलाय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. इथे एक धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आहे. डोक्याचा वापर केलाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. आयुषला ठाऊक आहे माझं जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर थांबणं फार गरजेचं आहे. 2 षटकं 18 धावा ही स्थिती सध्या आहे. शेवा संघाची पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅचमध्ये याच्यापेक्षा आणखी वेगळी स्थिती होती. तदनंतर आपण पाहिलं 1-2 मोठे फटके आले. धाबा थोड्याशा बऱ्यापैकी झाल्या. तदनंतर गोलंदाजीमध्ये त्यानं चांगलं काम केलं. म्हणजे सामना कुठला रंग कसा बदलून जाईल म्हणजे आपण पाहतो की सरडा ज्या पद्धतीनं रंगावर बसला ना की त्याचा स्वतःचा रंग बदलतो ना, त्या पद्धतीने क्रिकेटच्या खेळाची मजा आहे. पाहता क्षणी त्याचा रंग हा या ठिकाणी बदलत असतो. 2 षटकं 18 धावा 4 गडी बाद. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शुभम घरत. शुभमच्या हातामध्ये कॅप्टनची जबाबदारी. शांत क्रिकेट आहे. दोन्ही खेमे शांत आहेत. काय घडेल काही सांगू शकत नाही. आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं बामणडोंगरी संघ अर्थातच AR एंटरप्राइजेस सिद्धार्थ जीवदानी बामणडोंगरी संघ 2 सामने जिंकून पुढे गेलाय. इथे चालू सामन्यामध्ये SPCC शेवा विपक्ष ओम 11 जय मातादी दिघोडे या 2 संघादरम्यान लढत आहे. इथून जिंकेल तो पुढे जाईल. इथे चांगली गती, चांगली उसळी, चांगला बाउन्स पाहायला मिळाला. तुर्ताच काही क्षणानंतर आपल्याला असं वाटलं की जायसाईची विकेट नाही आहे. कुठेतरी इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलियाची विकेट जिथं अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो तसा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. विकेट चांगली आहे. पाटा विकेट, सपाट विकेट. जासईच्या या मैदानावर आपल्याला विकेट्स चांगल्या पाहायला मिळतात. मैदान देखील अतिशय सुशोभित असं.
यावेळेस लेट कट केलाय पॉइंटच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल धाव या ठिकाणी क्विक घेतली आहे. एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय 19 धावा. दिघोडीच्या कोणत्याही खेळाडूने जर षटकार हॅट्रिक मारली ना तर AR एंटरप्राइजेस सन्माननीय अनुप पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल. पैशांची कमी नाही आहे, कमी आहे ती फक्त फटक्यांची. पाहूया काय होत आहे. यावेळेस खोदून काढलाय स्टेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल या ठिकाणी क्विक घेतली आहे. दुसऱ्या धावासाठी संधी नाही आहे. चांगली गोलंदाजी केली आहे शुभम घरतनं. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले, 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. इथे जर 40-45च्या आसपास जरी पोहोचता आलं ना तर दिघोडे संघाची गोलंदाजी तुम्हाला ठाऊक आहे. त्यांच्याकडे अभिजित आहे, त्यांच्याकडे निवृत्ती आहे, त्यांच्याकडे आयुष कोळी आहे. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे नक्कीच आहे. काय रणनीती, किती धावांचा डोक्यामध्ये विचार केला हे देखील तितकंच फार महत्वाचं आहे. यावेळेस मोठा फटका, लॉफ्टिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे आणि पहा काय प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. जबरदस्त प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमीत कमी 5 धावा या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. 5 म्हणजे 1 धाव सामन्यावर परिणामकारक ठरते. आयुष्यामध्ये आपण शून्याला किंमत देत नाही, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण एका अंकाला देखील आता किंमत देत नाही आहे. जेव्हा आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतो एका मताला किंमत आहे. जेव्हा आपण शिक्षण घेतो तुमच्या एका गुणाला किंमत आहे. जेव्हा आपण क्रिकेटच्या मंचकावर येतो 5 धावा सेव्ह आहेत. आपण पाहिलं इकडं, बघून घ्यायचं आहे. काय जजमेंट आहे, जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं. बॉल सेव्ह केलाय, 5 धावा सेव्ह केल्यात. तर सामना सुरू करायचा आहे. एकच धावा आहे. इथं तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. चेंडू सेव्ह केलाय, 5 धावा सेव्ह केल्यात. 21 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. करंट रन रेट 7.88. 38 धावा प्रोजेक्टेड स्कोर. इथे टॉप एज हवेमध्ये बॉल आहे आणि पहा इथे आणखी एक विकेट, आणखी एक धक्का लागला जाईल. झटका लागतोय आणखी एक दिघोडे संघाला. ते बाहेर निकलना पडेगा. आपण काही दिवसांचे पाहुणे आयुष्याचे आहोत. हे ज्याला समजलं ना त्याला आयुष्य समजलं. इथे अमर होण्यासाठी कोणीच आलेला नाही आहे आणि म्हणून आहे ते आयुष्याची मजा घ्या, आनंद घ्या आणि जगण्याची जी रंजकता आहे तो निश्चित आपण घेण्याचा प्रयत्न करा. चला, रिव्ह्यू जो असेल तो फक्त तुम्हाला 10 सेकंदाच्या आतच घ्यायचा आहे. इथे आपण पाहतोय 21 धावा 5 गडी बाद 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय शुभमनं कमालीची गोलंदाजी केली. 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्यानं टिपली आहे, ती देखील अतिशय महत्वाची. नवीन खेळाडू आपण पाहतोय प्रितेश म्हात्रे मैदानामध्ये आलाय. जबाबदारी असेल. अजूनही त्यांच्याकडे 13 चेंडू आहेत. 13 चेंडूमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील. यावेळेस पहा टॉपेज आणि चांगला चेंडू अडकवलाय. विकेट किपरच्या डोक्याच्या वरून जातोय. तोवर चांगलं बॅकअप त्या ठिकाणी भूषण म्हात्रेचं मिळालं, भूषण भुईरचं मिळालं. 22 धावा धाव फलकावर लागतायत. आपण योगदान पाहिलं ना तर हे बघा आमच्या प्रेक्षक कक्षेमध्ये आपण पाहतोय शेवा संघाचे समर्थक अतिशय खुश आहेत. आपण कॅमेरामध्ये पाहतोय अगदी काऊ कॉर्नरमध्ये प्रेक्षकांची गर्दी शेवा संघाची आपण पाहतोय. त्यामध्ये देखील बरेच खेळाडू जे आहेत ते खेळणारे आहेत पण आज बाहेर बसलेत आणि उत्तम क्लॅरिटी आपण पाहतोय. आई एकविरा इव्हेंट्स
लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय। आपल्या गोट्यातील दुसरं षटक घेऊन अनुज घरत चौथं षटक या ठिकाणी हाताळेल। 22 धावा झाल्यात। सामना दिसतोय तसा सोपा नाहीये। 3 षटकामध्ये 22 धावा आताच्या घडीला फार मोठ्या आहेत। आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय इथे आणखी धावा तुम्हाला मायनस कराव्या लागतील। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं अनुज घरतची बॉलिंग 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या। यावेळेस ओ काय फटका आहे, ताकद चापट मारली आहे, डीप मिड विकेटच्या बाहेर जातोय। बिग 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 सिक्सर। हा आकडा ओलांडला ना तर चेस करताना मात्र दमछाक होऊ शकते। त्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमचं काम करायचं आहे। अनुजला दिलेली ही पहिली चापट आहे। आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय परत एकदा सचिन ठाकूर, स्वर्गीय सचिन ठाकूर अर्थातच छोट्या। यावेळेस स्टॉपेज फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज आहे, इथे चूक केली जाणार नाही। बारी बारी सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी। इथे मात्र विकेट आली आहे। मध्ये पाहिलं निहाल घरत आहेत, पियुष आहेत, त्यानंतर केतन आहेत, ओमकार पवार आपण पाहतोय प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये। सेवा संघाच्या विकेट नंतर जल्लोष देखील केला त्यांनी आणि हा जल्लोष का होऊ नये, फार मोठी विकेट ज्यानं षटकार ठोकला ना त्याला बाहेर काढला। सेवा संघाच्या विजयाच्या रस्त्यामध्ये उभा असणारा हा खेळाडू होता, अलगदपणे हा काटा बाजूला केलाय। 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। करंट रन रेट पाहिला तर 8.40, प्रोजेक्टेड स्कोर इथून याच गतीने 39। यावेळेस स्लो बॉल, गती परिवर्तन, फिरवलाय बॉल, ही इतर खासियत आहे। षटकार खाल्यानंतर कसं कमबॅक करावं अनुजला नक्कीच माहिती आहे। मागील 2 ते 3 वर्षामध्ये अनुजला स्वतःला सिद्ध केलंय। आज ओपन हाफ मध्ये अनुज खेळताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर आपण गावच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर प्रवास करायचा असेल ना तर तुम्हाला मेहनत करावीच लागेल। यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय, डीप मिड विकेटच्या बाहेर जातोय। फॅब्युलस, फॅन्टास्टिक स्ट्रोक, 6 धावा। संघानं प्रसासर घोडे लावायला सुरुवात केली आहे। 34 धावा धावफलकावर लागल्या आहेत। इथून अजूनही 8 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे। 8 चेंडू मध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या ना तरी इथे मात्र फार कठीण होईल। दुसऱ्या डावामध्ये धावा आल्यात, आता धावा केल्या गेल्या। मागील 2 चेंडू मध्ये या षटकाचा विचार केला तर 2 षटकार खाल्लेत, 12 धावा या षटकाने दिल्यात। विकेट काढले अनुजनं, पण परिस्थिती पाहता थोडीशी गणित जी आहेत ती अनुजनं थोडी बदलवली आहेत। पुढचा बॉल यावेळेस अपील केला जाईल, फुलटॉस बॉल आहे, एक धाव पळून काढली आहे। इथे मात्र जोरदार अपील, लाऊड अपील होती, पण अपीलचा काही परिणाम नाही या पंचांवर। इथे मात्र रिव्ह्यू देखील आपल्याला लेग बिफोर साठी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही। चला
आता आपण आर्ग्युमेंट करू नका, चर्चा करू नका, कारण हायकोर्टाचा निकाल फायनल झालाय. इथे केस निकालात निघाली आहे, त्यावर आता काहीच तुम्ही करू शकत नाहीये. 36 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. 7 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. SPCC सेवा विपक्ष ओम 11 जय माता दी दिघोडे या दोन संघादरम्यान युद्ध सुरू आहे. टाळ्या शिट्ट्यांचा आवाज येतोय अजून. पुढचा बॉल, चांगला बॉल कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. शॉट मिड ऑन, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 4 षटकं या ठिकाणी संपली जातील. 4 षटकानंतर धावा जर पाहिल्या तर तब्बल 37 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि इथून जरी 10 धावा केल्या ना तरी 47 ते 48 धावांचं लक्ष डोळ्यासमोर येत आहे. आणि मग तदनंतर गोलंदाजी पहा. दिघोडे संघाच्या कोट्यामध्ये अभिजित आहे, निवृत्ती आहे, आयुष आहे, बरेच गोलंदाज आहेत. गोलंदाजांची काही कमी नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला, इथे जर दिघोडे संघानं जर एक टॉवर ऑफ झालाय, आहे. आपण तुर्तास काही क्षणातच या ठिकाणी दूर करू. आमचे टेक्निशियन जनरेटर किंवा वायरमन या ठिकाणी असतील तर आपण तुर्तास त्या ठिकाणी पोहोचावं. चला, आपल्या जो मुख्य टॉवर ज्या ठिकाणी समोर आपण पाहतोय जो बंद झालाय त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. कृपया वायरला स्पर्श होईल असं काही करू नका. 3 फेस वायर, जोर का झटका धीरे से लगेगा, धीरे से नहीं जोर से लगेगा, म्हणून वायर पासून थोडंसं लांब राहा मित्रांनो. तुर्तास काही क्षणात आपण इथे परत येऊ. आपण पाहतोय आता सन्माननीय व्यासपीठावर 2 गुरु शिष्यांचा संवाद सध्या सुरू आहे. आत्माराम म्हात्रे हे 1000 रुपयाचं बक्षीस विनय म्हात्रे यांच्याकडून लावण्यात आलंय. सुरुवातीला या ठिकाणी स्टान्स घेईल, तदनंतर उर्वरित 2 बॉलचा समाचार घेण्यासाठी निवृत्ती स्ट्राइक एंडवर. लोवर फुल टॉस, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला पुश केलं. 1 धाव या ठिकाणी मिळाली. 42 धावा धावफलकावर लागल्या जातील. शेवटचा बॉल आहे. अपेक्षित धावा जरी झाल्या नसल्या ना तरी ही परिस्थिती धावांची आहे ती मुळात वातावरणामध्ये जो बदल आहे त्यामुळे आहे. आणि हीच परिस्थिती आपल्या दुसऱ्या डावामध्ये देखील पाहायला मिळू शकते. ज्या ताकदीनं शेवा संघाच्या गोलंदाजानं गोलंदाजी केली आहे
त्याहूनही अधिक ताकद दिगोडे संघाची नक्कीच आहे. अपरकट करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल आहे, फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज येईल. इथे मात्र 1 आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील. 2 धावेनिशी आपण धावसंख्या टोटल पाहतोय. 44 धावा, 45 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 5 षटकं, 45 धावा. कशा पद्धतीने या ठिकाणी चेसिंग असेल, काय रणनीती केली जाईल, कशा पद्धतीने डिपेंड करतील. चलूया तुर्तास आम्ही आजच्या रात्रीमध्ये आमच्या आवाजाला थांबवतो. येथे पुढील आवाज खंडोबा क्रिकेट क्लब जासे यांच्या वतीनं आयोजित केली जाणारी स्पर्धा सरपंच ट्रॉफी 2025 या पहिल्या रजनीच्या अंतिम सामन्याचा शेवटचा डाव आपण ऐकू. द व्हॉइस ऑफ रायगड प्रसाद भोई सरांच्या आवाजाकडे जाऊ, ऐकू त्यांची वाणी, पुढील डावाची एक कहाणी. असणार. विकेट हॅट्रिक साठी 5,000चं बक्षीस अभिजित ठाकूर साठी सुद्धा विनय म्हात्रे यांच्या वतीनं. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 9 झाल्यात, 1 बाद 9, 9.39 सरासरी ची गरज आहे. ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेमध्ये, माफ करा, चेंडू सीमारेषेलगत आहे, चेंडू अडलाय आणि 2 पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहतोय आणि क्रिकेट मधील चुरस सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावा मिळाल्या जात आहेत. 2 धावसंख्येच्या साह्यानं धावफलक पोहोचले 11 वर. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, चेंडू शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे चालाय, सिंगल पूर्ण केली जाते, डबल साठी प्रयत्न केला आणि 2 पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावेनं धावा संख्येचा पाठलाग केला जातोय. 45 धावा पूर्ण करायच्यात आणि त्यासाठी सध्या मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. 9 चेंडूंचा खेळ झालाय, धावा होत आहेत 1 बाद 13 धावा. मैदानामध्ये खेळणारे फलंदाज जतीन म्हात्रे खेळतोय 4 वर आणि साजन म्हात्रे खेळत आहेत ते सध्याच्या घडीला 8 वर. ओव्हर द विकेट अभिजित ठाकूर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झेल होता, इथे मात्र सुरक्षित ठिकाणी पडला जातोय आणि त्यानंतर चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण, धावसंख्या होतीये 14 धावा. 14 होत आहेत. 1.4 षटकांचा खेळ झालाय. 14 धावा होताना दिसत आहेत. आपण पाहताय जय मातादी दिगोडे विपक्ष SPCC नवीन सेवा या 2 संघांमध्ये महामुकाबला. या सामन्यामध्ये सुद्धा शेवा संघ जर जिंकला तर सरपंच सोनलताई घरत यांच्या वतीनं 2,000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 14 वरती 1. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा चांगली. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सध्याच्या घडीला करण्याचा प्रयत्न अभिजित ठाकूर करतोय. P2चे षटक आतापर्यंत टाकलेले 5 चेंडू ज्यामध्ये खर्च केलेत 6 धावा. अफलातून गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 45 करायचे आहेत, पैकी आतापर्यंत 14 आल्यात. हा चेंडू स्ट्रेट टू बॉलर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा वेगाने चेंडूवरती आलाय, तोपर्यंत पूर्ण केली 1 धाव. या एका धावेच्या सहाय्यानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका यशस्वी षटक, फक्त 7 धावा ज्यानं दिल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 बाद 15 धावा. विजयासाठी आता मात्र येणाऱ्या 18 मध्ये 30 करायचे आहेत. सामना अजूनही समतोल अवस्थेमध्ये आहे असं म्हणूया आपण, ज्यामध्ये 18 चेंडूवर 30 धावा असं प्रकारचं समीकरण असताना रात्रीची वेळ आहे, थोडासा वातावरणामध्ये असणारा हा
बदल पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये या वातावरणाचा फायदा गोलंदाजांना होताना सध्याच्या घडीला दिसत आहे. 18 मध्ये 30 करायचे आहेत. आयुषला परत बक्षीस ते कंटिन्यू असेल विनय म्हात्रे यांच्या वतीनं. आयुष कोळी पहिलं षटक, 8 धावा, 1 विकेट, ते सुद्धा निशिकेत भोईरचं. आणि आत्ता 18 मध्ये 30 करायचे असताना विकेट हॅट्रिक साठी पुन्हा एकदा बक्षीस आलं. स्ट्रायकर बॅट्समन आहे जतीन. रिव्हर्स करायचा होता आणि तो करत असताना फ्लाय स्लीप मध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता सूरजने. पाहूया किती मिळतील या चेंडूवरती धावा. फक्त सिंगल मिळते. सिंगलनं धावफलक 16 वरती येऊन पोहोचलाय. समीकरण 17 मध्ये 29 आहे. 17 चेंडू 29 धावा. आतापर्यंत गेल्या 4 सामन्यांचा निकाल आपण पाहिला तर 7 मध्ये 17 मध्ये 25, 17 मध्ये 48, 17 मध्ये 32, 17 मध्ये 23 आणि इथे 17 मध्ये 29 करायचे आहेत. मैदानाच्या बाहेर अनेक पाठीराख्यांचा आवाज येतोय. मिस टायमिंग आहे यावेळचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावफलकात धावा लागल्या जात आहेत. 17 धावा 16 मध्ये 28 करायचे आहेत. 16 चेंडू 28 ची गरज. 16 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज आहे. मधल्या काळामध्ये शांत बसलेले आता मात्र उठून उभे राहिलेत. जे उभे होते ते आता मात्र चालू लागलेत आणि जे चालत होते ते ओरडायला लागलेत. 16 मध्ये 28 करायचे आहेत. स्ट्रायकर बॅट्समन आहे जतीन. यावेळचा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिड ऑन कडे येतोय तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. नियंत्रित गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. 15 मध्ये 27 करायचे आहेत. 15 चेंडू 27 ची गरज आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहू शकाल मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर स्वतः मयूर माणिकशेठ म्हात्रे, ज्यांची फार मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. यावेळचा चेंडू लेग बिफोर द विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक महत्वाचा विकेट प्राप्त केला आयुष कोळीने. विकेट नंबर 2. साजन म्हात्रे होणार मैदानातून बाहेर. बाद झाला. चला पुढील फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या. तोपर्यंत वेळ घेऊ नका. 14 मध्ये 27 करायचे आहेत. चला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. आणि शिवा संघाचा आमचा 12वा प्रतिनिधी मैदानामध्ये जाताना दिसतो, ज्याला नेहमी आम्ही 12वा प्रतिनिधी म्हणून पाहत असतो आणि त्याचे अनेक चाहते सुद्धा आहेत शेव्या गावामध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जे काही घडतं हे पाहण्यासाठी निलेश पाटील पहा किती आतुरतेने आलेत आणि त्यांच्यासोबत आमचे सहकारी मित्र सुद्धा येताना दिसत आहेत. त्या दोघांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. मॅच खूप महत्त्वाची रंगली गेली आहे, जिमध्ये ओम 11 जय माता दी दिगोडे विपक्ष SPCC नवीन शेवा संघाला येणाऱ्या 14 मध्ये 27 करायचे आहेत. आयुष कोळी सध्या जबरदस्त गोलंदाजी करतोय, ज्यानं आतापर्यंत 1.4 चेंडू हाताळले, ज्यामध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात आणि 11 धावा फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आयुषची राहिली. स्ट्रायकर बॅट्समन भूषण भोईर, एकीकाळचा शरीर सौराष्ट्र स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाचं खऱ्या अर्थानं ज्याचं प्रदर्शन राहिलंय, तो भूषण सध्या फलंदाजीसाठी आला. कित्येक वर्ष ज्याने शेवा संघासाठी फलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे, पण आज त्या फलंदाजीवरती यशाचं कळस चढवण्याची त्याला फार मोठी संधी आहे. भूषण टू आयुष. निलेशजी सुद्धा चेअरअप करताना दिसत आहेत. 14 मध्ये 27 करायचे आहेत. हा जोश आहे क्रिकेटचा, हा जल्लोष आहे क्रिकेटचा, ही आवड आहे क्रिकेटची.
हे खुन्नस आहे क्रिकेटमधील. 14 मध्ये 27 करायचे आहेत. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, एक तरी नक्कीच देऊन जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थांबावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र समीकरण बदललंय. 13 मध्ये 26 करायचे आहेत. प्रत्येक चेंडू गणित. आता मात्र 2 धावांची गरज असणार आहे. आयुष कोहलीला सध्या आपण स्क्रीनवरती पाहताय. दिघोडे संघाला रिप्रेझेंट करणारा हा खेळाडू, 11 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केले, इन शॉर्ट मध्ये ज्याला AK या नावानं आपण संबोधतो, तो आयुष कोहली. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू कव्हर खेळायचा होता. चेंडू पाहिला तर आपण गलीमध्ये आलाय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावफलकावरती 20 लागतात. येणाऱ्या 12 मध्ये आता 25 करायचे आहेत. 12 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. हा चेंडू स्क्वेअर लेग कडून येतोय. एक मिळाली जाते आणि समीकरण आता मात्र बदललंय. प्रत्येक चेंडू आता मात्र सामन्यातील एक वेगळी चुरस आणि सामन्यातील वेगळी ऊर्जा दाखवताना 11 मध्ये 24 करायचे आहेत. 18-30चं समीकरण 11-24 वर येऊन टेपलंय. या अगोदरची आपण मॅच पाहिली, 18 मध्ये 24 ची गरज असताना 1 मध्ये 8 असं समीकरण येऊन टेपलं होतं. आता 11 मध्ये 24 करायचे आहेत. स्वीप केलाय आणि इथं मात्र पंचांचा इशारा येताना दिसतोय. आणखी एक खेळाडू शेवा संघाचा मात्र बाद होताना भूषण भोईर होणार मैदानातून बाहेर. अजूनही कायम राहणार आहे, कारण येणाऱ्या 10 मध्ये 24 करायचे आहेत. प्रत्येक एक चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू आणि प्रत्येक एक धाव या सामन्याचं समीकरण बदलवून जाताना दिसतंय. ज्या शेवा संघानं या अगोदरच्या सामन्यामध्ये 30 मध्ये 44 पासून रोखलं होतं RCC पेठ संघाला, आता त्याच शेवा संघाला 30 मध्ये 45 करायचे आहेत. आणि हे करत असताना फलंदाजांना आता मात्र वारंवार परतीचा प्रवास स्वीकारावा लागतो. याचं एकमेव कारण दिघोडे संघाची वेगवान आणि कंबर कसायला लावणारी गोलंदाजी आणि त्यांना साथ देणारी जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ. 10 मध्ये 24. जरा जास्त वेळ घेऊ नका. निवृत्तीला मिळालेलं यश आपण पाहिलं. समीकरण 10 मध्ये 24 आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलं, नाव आहे शेवा टेनिस क्रिकेटमधील आणखी एक मोठं नाव, दर्जेदार नाव अनुज गरत, ज्याच्या फलंदाजीमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे. या 10 मध्ये 24 धावा चेस करण्याची. पाहूया तसं काही घडतंय का. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार. समीकरण बदललंय. 10 मध्ये 23 करायचे आहेत. 10 चेंडू 23 धावांची गरज आहे.
खोलात टाकलेला हा चेंडू सुद्धा निर्धाव झाला. बॅट्समनला बीट करून जाणारा चेंडू समीकरण बदलवतोय. 9 मध्ये 23 करायचे आहेत. उरउरणाऱ्या थंडीमध्ये प्रेक्षकांमध्ये सुद्धा गरमाट निर्माण करणारा हा मॅच सध्या आपण एन्जॉय करताय. ओ यावेळचा चेंडू बॅट्समनचा फर्निचर डिस्ट्रॉय करत जाणारा हा चेंडू आलाय. खेळाडू क्रमांक 4था झालाय क्लीन बोल्ड. देऊन गेलाय. पण ही विकेट करताना हा जो स्क्रीनशॉट आहे ना हा फार महत्वाचा असेल दिघोडे संघासाठी. कारण जवळजवळ यष्ट्यांपासून किमान 7 ते 10 फुटांवरती यष्टी उडवली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये शेवाज संघाला अजून बॅकफुटवरती आणणारी ही गोलंदाजी सध्या मैदानामध्ये निवृत्ती पाटील करताना दिसत आहेत, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 विकेट्स मिळाल्या, 4 चेंडू टाकल्यात, फक्त 1 धाव दिली आहे, 2 धावा दिल्यात, ज्या एक अव्वांतरच्या स्वरूपात आहे आणि एक बॅटकटच्या स्वरूपात आहे. 8 मध्ये 23 करायचे आहेत. 8 चेंडू 23 ची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये सुमित घरत आलाय 8व्या क्रमांकावरती. सुमित घरत क्षमता आहे, सिद्ध करावा लागेल मैदानामध्ये. यावेळेस मात्र लेग बिफोर द विकेटचं अपील केलं जातं. एकाच पटरीवरती 2 ट्रेन आल्या आणि मात्र अपघात. खेळाडू क्रमांक 5 आणखी एक खेळाडू अर्थात सुमित घरत होतोय धाव बा. बिघडले सुद्धा. 7 मध्ये 23 करायचे आहेत आणि आज दिघोडे टेनिस क्रिकेटमध्ये हे खेळणारे सगळे नवोदित खेळाडू आहेत, त्यांना घडवणारे करण कोळी यांचा फार मोठा वाटा आहे असे आमच्यापर्यंत सूत्रांकडून माहिती येते. 7 मध्ये 23 करायचे आहेत. सात मध्ये 23 करायचे आहेत. सात मध्ये 23 करायचे आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू बॅट्समनला बीट करून जाणारा आहे. निर्धाव चेंडू येईल आणि समीकरण बदललं जात आहे. एका यशस्वी षटकाची सांगता. निवृत्ती पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर त्याला सुद्धा आपण पुन्हा एकदा कौतुक करूया टाळ्यानं. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 6 चेंडू 23 ची गरज उरली आहे. शेवटचं षटक 23 धावांची गरज. सहा चेंडू 23 धावांची गरज आहे. येस, निलेश पाटील आहेत आणि गणेश म्हात्रे सुद्धा आहेत आज या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. एक जबरदस्त डान्सर, वयाची 40शी उलटून सुद्धा एवढ्या प्रकारची एनर्जी तुमच्याकडे असेल तर नादच नाही करायचा. वयाची 40शी उलटल्यानंतर सुद्धा एवढ्या प्रकारची एवढी एनर्जी तुमच्याकडे असेल तर तुमचे नवोदित खेळाडू किती एनर्जी तुमच्याकडे असू शकते हे सांगायची गरज नाही. आणि आम्ही ते अनुभवलंय आणि खऱ्या अर्थाने त्याचे साक्षीदार आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा आहेत. 6 चेंडू 23 करायचे आहेत. अजय ठाकूर लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. पुन्हा एकदा मात्र मिस केलं आणि मिस केलं. 5 मध्ये 23. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र नवीन शेवाज संघाला मात्र पराभवाची मगरमीठ मारायला लावणार असणारा. 5 मध्ये 23 करायचे आहेत. 5 मध्ये 23 करायचे आहेत. टॉप लॉट मधून
दिगोडा संघ आगेकूच करताना दिसतोय. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. 4 मध्ये आता मात्र 23 करायच्यात. अजय ठाकूर सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत दिगोडे संघाच्या एकाही गोलंदाजाने 10 आणि 10 पेक्षा अधिक धावा दिलेल्या नाहीयेत. एका सुद्धा फलंदाजाने आतापर्यंत एकही षटकार खाल्लेला नाहीये. फक्त एकच चौकार जो पाहायला मिळाला होता. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. आणि हा निर्धाव चेंडू समीकरण बदलवत आहे. 3-23. 3 चेंडू 23 धावा. पहिल्या 15 चेंडू मध्ये आलेल्या धावा होत्या 20 आणि नंतरच्या 15 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आल्यात. ही आहे क्रिकेट मधील दिगोडे संघाची दहशत. यावेळचा चेंडू फटका आलाय. सिंगलचा म्हणावा लागेल. आता मात्र समीकरण उरलंय 2 मध्ये 22 करायचे आहेत. 2 चेंडू 22 धावांची गरज. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी काही क्षण दूर असणारा हा संघ सध्या मैदानामध्ये पाहतो आणि हरजीवन ठाकूर यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या मुलाच्या नावानं ओम 11 जय माता दी दिगोडे संघ खेळताना आपण पाहताय. जय माता दी दिगोडे संघाच्या वतीनं रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हरजीवनजींना आम्ही चांगलं अनुभवलंय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. 2 चेंडू 22 ची गरज आहे. 2 चेंडू 22 धावा. यावेळेस आणखी एक खेळाडू होणार मैदानातून बाहेर. खेळाडू क्रमांक 6वा खेळाडू झाला. इथे मात्र क्लीन बोल्ड. करायच्या होत्या. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र फटका खेळला गेलाय. सरळ चेंडू चाललाय तो सुद्धा अडला जातोय. कोणत्याही प्रकारे धाव घेतली